नमस्ते मुलांनो. आज आपण मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 5 बघणार आहोत. पाठाचे नाव आहे परिमळ. प्रल्हाद केशव अत्रे हे या पाठाचे लेखक आहेत. जन्म 1898 ते मृत्यू 1969. नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखन, वक्ता, शिक्षक तज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके, अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, तऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले आहेत. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलाचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. हा जो पाठ आहे हा पाठ लेखिका कवी बहिणाबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. बहिणाबाई ह्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एक शेतकरी महिला आहेत आणि त्या अशिक्षित अशा आहेत. तरीही त्यांनी अतिशय छान आणि सुंदर अशा कविता लिहिलेल्या आहेत. अनेक छान आणि सुंदर अशा कविता गायलेल्या आहेत. खरोखर ह्या ज्या बहिणाबाई आहेत, ह्या बहिणाबाई ज्या आहेत ह्या ग्रामीण जीवन जगणाऱ्या होत्या, परंतु कविता गायनाची त्यांना अतिशय आवड होती. तर आपण ह्या कवयित्रीचे सुंदरशा पाठातले वर्णन आपण बघूया. मी पाठाचे वाचन करते. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीतच महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. लक्ष्मीबाईंसारखंच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपत असते. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे. ही जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालवायला लावील असा एक चमत्कार आहे. अतिशय सुंदररित्या लेखकाने बहिणाबाईंचं वर्णन इथं केलेले आहे की लक्ष्मीबाई टिळक ह्या सुद्धा अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका आणि कवी होत्या आणि त्यांच्यानंतरच बहिणाबाईंनी अतिशय छान काव्य रचलेले होते. ते एका शेतकरी आणि गरीब घरातल्या महिला असून तरीही त्यांनी इतकं छान काव्यात्मक रचना केलेली आहे. तर असा चमत्कार होणं फार कमी आहे की आपल्या महाराष्ट्राला इतके छान कवी आणि लेखक लाभलेले आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी
सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री, ह्या ज्या आहेत बहिणाबाई, हे सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री आहेत. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. म्हणजे लेखक सांगतात की ह्या ज्या बहिणाबाई आहेत, त्यांचा जो पुत्र आहे, मुलगा सोपानदेव चौधरी, यांच्या दोघांची खूप जुनी 22 वर्षापूर्वीची मैत्री होती. आणि त्यांनी तरीही कधी लेखकाला असं सांगितलं नाही की आमच्या आईला कविता रचण्याचं वेड आहे, आवड आहे, असं कधीही त्यांनी सांगितलं नाही. की आपल्या माझघरात म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात असं एक सोन्याची खाण दडलेली आहे, असं त्यांनी कधीही सांगितलं नाही. याचा अर्थ होतं की त्यांची आई जी आहे ही सतत कामामध्ये, घरातल्या स्वयंपाकातल्या कामामध्ये दडून राहत होती, पण त्यांच्यामध्येही या किचनमध्ये म्हणा किंवा या स्वयंपाकघरात एक सोन्याची खाण दडलेली आहे हे कधीही त्यांना वाटलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलंय की माझ्या ह्या मित्राने मला कधीच चुकूनही म्हटलं नाहीस की माझ्या मम्मीला किंवा माझ्या आईला काव्याचं किंवा काव्य बोलण्याचं किंवा काव्य रचण्याची आवड आहे. कदाचित तो मित्रही मुलखाचा लाजाळू होता, त्यामुळे त्यांनी आपल्या आईबद्दल कधी ह्या गोष्टी लेखकाला सांगितल्या नाही. की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडचणी, आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. त्यांची जी भाषा होती ती खानदेशी वऱ्हाडी मराठी भाषा होती. ही भाषा, या भाषेचे जे कौतुक आहे हे लोक करतील की नाही, महाराष्ट्र आपल्या आईची कविता एक्सेप्ट करतील की नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्या मित्राच्या मनात आले. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली की आपले अशिक्षित आहे, ग्रामीण भागातली आहे, शेतकरी महिला आहे आणि तिची बोलीभाषा ही वऱ्हाडी आहे. खानदेशी वऱ्हाडी असल्यामुळे तिची कोणीही दाद घेणार नाही किंवा तिच्या काव्याला कोणीही कौतुकाने बघणार नाही, असं त्यांच्या तोंडामध्ये, असं त्यांच्या मनात असल्यामुळे ते वर्षानुवर्ष आपले जे तोंड आहे ते गप्प करून बसले, म्हणजेच आपले तोंडामध्ये मूग धरून बसले. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. आणि मग अशाच एका दिवाळीच्या आदल्या एका दिवशी त्यांनी, तो जो त्यांचा मित्र आहे तो लेखकाकडे आला आणि त्यांनी आपल्या आईची जी मनातली काव्य रचना आहे ती एका चोपडीवर म्हणजे एका छोट्याशा कागदावर जी उतरवलेली होती, एक रफ कागदावर लिहिलेली होती, ती हळूच त्याने लेखकाला वाचून दाखवली. ज्या क्षणी लेखक ती वाचतो त्याच्यानंतर त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण बघूया. ये हे रित दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठं हाकतो एक, जीव पोसतो कितीक. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आदाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे बावन कशी सोने आहे, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा एक गुन्हा आहे. त्या क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. आणि लेखकाने ज्यावेळेस त्या कविता वाचल्या त्यावेळेस त्या कविता त्यांनी आदाशासारख्या म्हणजे अगदी हावरेपणाने त्या सर्व चाळल्या आणि तो आपल्या मित्राला अगदी अवाक होऊन म्हणतो की ह्या किती छान आणि सुंदर कविता आहे, याच्यामध्ये भाषेची कुठलीही अडचण नाही आहे, तर महाराष्ट्राला अशा कवितांची गरज आहे, तर तुम्ही ह्या कविता किंवा हे काव्य का लपून ठेवताय. आणि मग हे बावन कशी सोन्यापेक्षाही महत्त्वाचं श्रेष्ठ असं आहे, तर आपण ह्या काव्यपंक्ती प्रसिद्ध करूया, ह्या कविता आपण प्रसिद्ध करूया. त्या क्षणी त्या दोघांनी असं ठरवलं. प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं आहे, ते त्यांच्याबरोबरच यावे लागते. यत्नांचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्तांची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे, त्यांचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्यांच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळीच नाचतच येतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी अत्यंत छान असं उदाहरण दिलं आहे की
काव्य शिकण्यासाठी जी आवड आणि जी इच्छा असते त्याचा शिक्षणाशी काही संबंध नसतो. ते आपल्या मनातल्या येणाऱ्या भावना असतात, ती आपली आवड असते. जसं एखादी कोकिळाने तोंड उघडलं की ते छान गाणं तिच्या तोंडातून वाहू लागतं. एखादी कळी उमलली प्राजक्ताची की तिचा सुगंध सगळीकडे पसरतो. तसंच हे काव्य असं आहे. त्यासाठी शिक्षणाची किंवा कोणत्याही भाषेचं काहीही बंधन त्याच्यामध्ये नाही. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्यांच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. ज्यांना काव्याची, गाण्याची आवड असते, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये काव्य जे आहे ते उसळ्या मारत असतं, ओसंडून वाहण्याचा प्रयत्न करत असतं. असे मांडल्याखेरीजच जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणारच नाही. बहिणाबाई यांनी तर शाळेची कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते की वाचता येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपढीत आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माये भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते? कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते यांचे त्यांनी केलेले वर्णन वाचा. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसीन. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल? हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावलेले असताना लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली उशीसनी गेले कुंकू रेखा उघडी पडली. अतिशय छानपणे त्यांनी आपल्या जीवनाचं सुद्धा इथं चित्रण रेखाटलं आहे. बहिणाबाई या चूल फुंकता फुंकता किंवा घरातली कामं करता करता शेतामध्ये ते गाणे रचत होत्या. त्यांची गाणी हे एकदम साधारण नव्हती, अतिशय अर्थभरित अशी होती. त्यांच्या ह्या गाण्याच्या ओव्यांमधून आपल्याला दिसतं की त्या तरुणपणातच विधवा झाल्या होत्या. म्हणजे त्यांनी आपले कुंकू हे उघडं पडलं आहे असं त्यांनी इथं सांगितलं आहे. वैधव्याचे असे हृदयभेद करून काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल? म्हणजे त्यांच्या काव्यातून दिसून येतं की मी आता विधवा झालेली आहे. हे जीवन विधवेचं कसं आहे हे फक्त त्याच कवीच्या किंवा त्याच व्यक्तीच्या तोंडातून निघू शकतं की जिची कविता ही असामान्य आहे. सकाळी उठून बहिणाबाईंनी घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे ह्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठ तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती. घरोटा म्हणजे जे आपण पीठ दळण्यासाठी जे असतं जातं की एका बाजूने त्या दळतात आणि दुसऱ्या बाजूने पीठ पडतं, तर ते आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दामध्ये ते गोष्ट व्यक्त करताय काव्य रूपामध्ये की जसं जसं मी घरोटा फिरवतीये तसं ते पीठ एका बाजूला पडते आणि माझ्या तोंडातून माझ्या ओठातून गाणं बाहेर पडतं. हे त्यांचं वर्णनच मुळी त्यांच्या स्वतः करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटीनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्याला म्हणत पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हिव. म्हणजे बघा त्या त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जे जे त्या करत होत्या, घरातली कामे म्हणा, आनंदात असतील दुःखात असतील, प्रत्येक त्या सिच्युएशनवर प्रत्येक परिस्थितीवर त्या आपलं काव्य तयार करत होत्या, काव्य रचत होत्या.
ते सांगितलं की स्वयंपाक करण्यासाठी ज्यावेळेस ते स्वयंपाकघरात जात होत्या, ज्यावेळेस चूल पेटत नव्हती, फक्तच धूर बाहेर पडत होता, त्यावेळेस सुद्धा त्या प्रसंगी सुद्धा त्या इतक्या त्रासात असताना सुद्धा त्यांनी हे काव्य रचलेलं आहे. ह्या ओळी त्यांनी आपल्या तोंडून बोललेल्या आहे. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होते. आणि नंतर चूल पेटली आणि चुलीवर तवा ठेवून त्या तव्यावर भाकरी टाकत असताना ज्यावेळेस त्यांच्या हाताला चटका बसतो, त्या चटक्यातूनही ते जीवनामध्ये जे काही आपले दुःख असतात, जे काही त्रास आपल्याला सामोरे जावं लागतात, ते पण त्यांच्या काव्य रूपातून प्रकट होत आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, त्रास घेत नाही, जोपर्यंत आपल्या हाताला किंवा आपल्या स्वतःला श्रम पडत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं फळ किंवा मिळत नाही किंवा त्याचं चांगलं चीज होत नाही. जसं भाकर पोटाला मिळण्यासाठी हाताला प्रथम चटका सहन करावा लागतो, त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला त्रासातून जाणं गरजेचं आहे. अतिशय मार्मिक उदाहरण त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ताणक्या सोपानाला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले, की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला. बघा, याच्यात सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, उठता बसता, प्रत्येक काम करताना त्यांच्या मनात गाणी, काव्यरचना ह्या चालूच होत्या. प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्यांची काव्यरचना ही त्यांच्या ओठावर होत्या. घरातले काम उरकून आणि छोटंसं तानं सोपानं म्हणजे छोटासा त्यांचा मुलगा, त्याला ते निजवून आणि हारा डोक्यावर घेऊन, हारा म्हणजे टोपली एखादी डोक्यावर घेऊन त्या शेतावर ज्यावेळेस निघतात, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या तोंडातून एक काव्य बाहेर पडते. म्हणजे त्यांच्यासोबत कामाला निघाल्या, त्यांच्यासोबत काव्य सुद्धा त्यांच्यासोबत बाहेर निघते. आणि तांबड्या फळांनी जे लकडलेलं झाड आहे वडाचे, ते सुद्धा बघून त्यांच्या तोंडातून गाणी बाहेर पडतात. हिरवे हिरवे पान, लाल फळ जशी चोंच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. म्हणजे बघा, ज्यांची चोंच कशी आहे फळाची, लाल आहे, आणि झाड कसं आहे, हिरवं हिरवं आहे, जसं त्याच्यामधलं जे पीक आहे ते कसं आहे, पोपटाचं आहे. म्हणजे त्यांनी पोपटाचं वर्णनच त्या झाडाला बघून केलेलं आहे. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या, की घेतलीच त्याने त्यांच्यावर झेप. बघा, ते झाडांचं, रस्त्याचं, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं, घडणाऱ्या घटनांचं, सगळ्यांचं ते वर्णन करत होतं. पुढे चालून ते कडुलिंबाचं झाड बघतात, त्या छोट्या छोट्या निंबोळ्या बघून सुद्धा त्यांना काव्यरचना सुचते. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकी सनी गोड झाली. कडुलिंब जे झाड असतं, कडुलिंबाचं, कडुनिंब, ते कडू कडू असतं, की तो जो लिंब आहे त्याचा पाला जो तो अतिशय कडू असतो, तो कुणीही खाऊ शकत नाही. पण ते झाड अतिशय उपयुक्त असतं, आयुर्वेदिक असतं, त्याच्यापासून मेडिसिन्स तयार होतात, आपल्याला घनदाट सावली मिळते, वातावरण स्वच्छ राहतं, ऑक्सिजनचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. हे जे कडुलिंबाचं झाड आहे, ज्यावेळेस पुढे चालून ते जे कडुलिंबाचे छोटे छोटे सीड्स असतात, फळं असतात, त्या कालांतराने पिकून तेच कडुलिंब काय होतं, गोड होतं. म्हणजेच त्याचं ते कडुलिंबाच्या ज्या छोटे छोटे फळ आहेत ते गोड लागतात. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला, की गहीवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न. ज्यावेळेस पंढरपूरची यात्रा असते किंवा पंढरपूरचे जे भाविक असतात, एखादा वारकरी त्यांना दिसला तर त्यांना बघूनही ते भावूक होतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. अरे वारकऱ्या, तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. ते वारकरीला सुद्धा उद्देशून म्हणतात की तुम्हाला ऊन वारा पाऊस थंडी काहीच नाहीये, तर तुम्ही याच्या सगळ्यांवर मात करून, यांना झुगारून तुम्ही पंढरीच्या दिंडीमध्ये सामील होता. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलांची पात सुरू झाली आणि मेंढ्याभोवती बैल गरारा फिरू लागला, की लागलेच ते त्या बैलाला गोंजारायला. ज्यावेळेस शेतामध्ये मळणी, कापणी, उफणणी चालू असते, त्यावेळेस सुद्धा
बहिणाबाईंची पाठ काव्याने सोडलेली नाही. त्यावेळेस सुद्धा त्या कविता आपल्या मुखातून बोलत असतात. खळ्यात जे बैल आहेत ते सुद्धा ज्यावेळेस मेंढ्याभोवती गरागरा फिरू लागतात त्यावेळेस सुद्धा ते आपल्या बैलाला गोंजारतात, त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवतात. पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडण तुझ्या पायाची पुण्याई. ज्यावेळेस ते शेतामध्ये उफणणी करतात किंवा धान्य स्वच्छ करतात तेव्हा ते बैलांच्या पायाखाली दिलं जातं. ते बैलांच्या पायाखाली ते रगडून ते स्वच्छ होतं आणि त्याची उफणणी करून त्याच्यातली घाण वेगळी केली जाते आणि धान्य एका बाजूला ठेवलं जातं. ते बैलाला सुद्धा रिक्वेस्ट करतायत प्रेमाने हात फिरून की तुझे पाय लवकर लवकर चालू दे, तुझ्या पायाच्या पुण्याईने काय होऊ दे, पटपट हे काम उरकलं जाऊ दे. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकऱ्यांची हाडे अखेर शेतातच मोडण्याची आणि त्याची राख तापीमाईतच पडावयाची यांची बहिणाबाईंना जाणीव होती. भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्यांच्या संसाराचे करुण काव्य, बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येते. तर ह्या गाण्यामध्ये आपल्याला बहिणाबाईंचा भावुक, कष्टाळू स्वभाव, गाण्याबद्दलची आवड असलेला आणि कोणत्याही प्रकारचा मनामध्ये स्वार्थ आणि गर्व नसलेला आपल्याला दिसून येतो की कोणतीही गोष्टीसाठी आपलं शिक्षण किंवा आपली प्रतिष्ठा महत्त्वाची नसते, तर आपल्यामध्ये असलेली आवड आणि जिद्द ही सुद्धा महत्त्वाची असते. आपल्यामध्ये असलेले गुण आपण लपवून न ठेवता, दाबून न ठेवता ते आपण इतरांपुढं ते प्रकट केले पाहिजे, जेणेकरून आपल्या गुणांना सुद्धा वाव मिळतो आणि इतरांनी त्याचा फायदा होतो. तर इथून पुढचा आपण भाग पुढच्या सेशनमध्ये बघूया. नमस्ते मुलांना.